हा किती छान आहे ना, तुला कसं वाटलं? मयुरी, बोल ना. माझ्या आयुष्यात अर्थ आणलास ग. हा बघ, तुमचं काय वाटतं? तुझ्या रूपाने मला सून नाही मुलगीच मिळालेली. माझ्या घरात सून नाही लक्ष्मी आलेली मुलगी आहे. आमच्या घरात लक्ष्मीच आली. आमच्या घरातलं वातावरणच बदलून गेलं. पण मला तुला इतकी छान सून मिळाली आहे ना, खरं तू भाग्यवान आहे खूप. इतकी सोजवळ सुंदर मुलगी तुला मिळालेली आहे ना, खरंच अशी सून मिळाल्यावर मी ना खूप भाग्य लागते. खरं सांगते मी मुलीला, अगदी मनापासून सांगते खरंच. तुम्ही सगळे मला एवढं प्रेम देता, खरंच मी खूप नशीबवान आहे. मी काहीतरी गोडधोड करून आणते. नाही आई राहू द्या, आई राहू द्या. आणि हो मयुरी, तुला कुठल्याही बंधन नाही. तुझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत. मयुरी, तू माझ्या आयुष्यात आली आणि माझं आयुष्यच बदलून गेलं. तू हसलीस की घराचं वातावरणच बदलून जातं ग. तू सोबत असलीस की खूप छान वाटतं. राहुल, काय रे, तुझ्या मनासारखं आपण सगळं लग्न केलं ना. तुझ्या लग्नात आपण एवढा सगळा खर्च केला. मयुरीच्या माहेरच्यांनी काय केलं? काय मान ठेवला रे आमचा? आई बाबांचा तुझा काय मान ठेवला? काय हो, तुम्हाला काय वाटतं याविषयी? हो, आपल्याला मानपान पण नाही दिला. गाडी बंगला द्यायचं वचन दिलं होतं, तेही नाही पूर्ण केलं. आपल्याला काय म्हणावं अशी आपली सासरवाडी मिळालेली नाही. काही त्यांनी आपला मानपान ठेवलेला नाही. काही त्यांच्या मनासारखं सगळं त्यांनी केलेलं आहे. काही नको मला. तुमच्या घरच्यांनी आम्हाला प्रॉमिस केलं होतं कार देऊ म्हणून. कुठे गेली कार? ती कधी देणार आहेत? तुझं बाहेर काय एवढं गरीब आहे का की ते आम्हाला काही देऊ शकत नाही? तुझ्या घरून जोपर्यंत पैसे भेटत नाही ना, तर तुला काही सुखाने ठेवणार नाही बरं का. मयुरी, लग्नात आम्ही एवढा सगळा खर्च केला ना, तुझ्या माहेरकडनं थोडी मदत झाली तर त्यात काय वाईट आहे? मला एवढं काय मागायचं उद्या. काय मागायचं म्हणजे? तुझ्या वडिलांना तर आधीच सांगितलेलं आहे, थार नाहीतर फॉर्च्युनरच पाहिजे. त्याशिवाय साधी गाडी असेल तर पेटवून टाकल बरं का. बाबांनी आधीच सांगितलंय, जायवई कसा ताटात हसायला हवा. लग्नात कोट्यवधी रुपये खर्च केले. तुमच्या माहेरची जबाबदारी आहे की नाही काही? आता संक्रांत जवळ येते. सगळ्यांना रीतीप्रमाणे चांदीची भांडी ही आलीच पाहिजे. रीतीप्रमाणे सगळा हलवा वगैरे बनवून आला पाहिजे. तसंच अधिक महिना पण जवळ येतोय. त्यासाठी सगळ्यांचे मानपान कपडे दत्ते हे झालेच पाहिजे. आणि हो, दिवाळी पण आली की सगळ्यांना सोन्याचे दागिने दिलेच पाहिजेत. आलं का लक्षात तुझ्या? समजलंय ना सगळं तुला? तुझे वडील फॉर्च्युनर घेऊन देणार होते, त्याचं काय आलं? राहुल, किती रे त्या मागण्या? किती दिवस माझ्या घरच्यांकडून असं मागायचं? ऐकणार रे राहुल, लग्न म्हणजे व्यवहार नसतो रे. तुझ्या वडिलांनी जर फॉर्च्युनर घेऊन दिली नाही ना, मारून टाकेल ना तुला. जीव गेल तुझा, सोडणार नाही तुला. काय रे, काय पाहिजे तुम्हाला? सोनं, चांदी, भांडे, कपडे? किती दिवस माझ्या घरच्यांकडून असं मागायचं? पैशाला आपापलेले तुम्ही लोक, तुम्हाला माझी किंमत काय कळणार? काय 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 चाललंय काय? ना तुझी जीभ जरा जास्त चालायला लागलेली आहे. तुला या घरात ठेवलं हेच नशीब समज तुझं. तुला आईतं भेटतंय, फुकटचं भेटतंय, त्याच्यात काय भागत नाही का तुझं? मस्ती आले का तुला? आवाज जरा जास्तच वाढायला लागलाय. हिला आता चांगली सरळ करायची वेळ आलेली आहे. आवाज वाढवलाय कुठे मी? नाही, हिला जरा जास्तच मस्ती आले.
हॅलो. हा हॅलो बाबा, हॅलो बाळा. ऐका ना. मला सांग तर काय झालंय पण. बाबा नाही हो सहन होते आता मला. अरे बाळा, पण मला सांगशील का काय झालंय? बाबा खूप त्रास देतात, ते मारून टाकतील मला एक दिवस. तू एवढा दिवस माझ्यापासून का लपून ठेवलं? बाबा मला वाटलं संसार आहे, होय सगळं नीट सांभाळून घेते, पण रोज यांच्या नवीन मागण्या रोज मारतात तो मला. माझंच चुकलं. मी या लोभी माणसांना देत राहिलो. मला वाटलं ते माझ्या मुलीला सुखी ठेवतील, पण त्यांच्यात काही सुधारणा होत नाही. माझंच चुकलंय. काळजी करू नको, मी तुला लगेच न्यायलंय. बाबा ऐका ना, घेऊन जा मला इथून प्लीज. येतो बाळा, मी नक्की येतो. तू काळजी करू नको अजिबात. तू तिथेच थांब, मी लगेच न्यायला येतो. बाबा लवकर येशील, मारून टाकते मला, इथं नाही राहायचं, मी तिकडे येऊन जागेल. या लोभी माणसांना या दळबद्री लोकांना आता मी बरोबर जागेवर आणतो. तू अजिबात काळजी करू नको. तुझ्या सन्मानासाठी आणि ह्याच्यासाठी मी अजिबात जगाची सुद्धा पर्वा करणार नाही. तुला मी लगेच न्यायला येतो. तू थांब, काळजी करू नको, अजिबात काळजी करू नको. लवकर या बाबा. मयुरी, मयुरी, माझ्या मलईवर अत्याचार करताय. मी तिला आता इथं क्षणभरही ठेवणार नाही. चल माझ्या बरोबर. मयुरीला घेऊन जायला मयुरीला घेऊन जाता का समाजकार्य त्याचं काम आहे का तुम्हाला? आणि एकदा मयुरीला घराबाहेर पडली ना, परत आम्ही घरात घेणार नाही. याची काही गरज नाही. समाज काही म्हणत नाही. अहो, तुमचा सगळा अत्याचार सहन करण्यापेक्षा माझी मुलगी माझ्या घरी राहिलेली केव्हाही चांगली. लग्नामध्ये एवढा कोट्यावधी रुपये खर्च केलाय, तुमचा सगळा मानपान केलाय, एवढा सगळा हुंडा दिलाय, तरी तुम्ही तिला अशी वागणूक देताय. काय हुंडा दिला? काय पुरावा आहे तुमच्याकडे? पुरावा? हा, तुम्ही जे माझ्यावर अत्याचार केलेत ना, मला जी तू मारहाण केली ते ना, सगळं रेकॉर्ड केलंय. अहो, तिला आम्ही लहानपणापासून एवढं फुलासारखी जपली. तिला कधी एवढं बोट पण लावलं नाही, आणि तुम्ही तिच्यावरती एवढा अत्याचार केलाय. या सगळ्याचं तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. सगळ्याची तुम्हाला शिक्षा भोगावी लागेल. या मॅडम, या. तुम्हीच बघा आता, काहीतरी निर्णय घ्या याच्यावरती. हो, आधी आपल्याला FIR नोंदवावी लागेल आणि यांच्या विरोधातले सगळे पुरावे गोळा करावे लागतील. आणि शाब्बास मयुरी, की तू तुझ्या मोबाईलमध्ये सगळे रेकॉर्डिंग्स ठेवलेले आहेत. गुड, आवडलं मला हे तुझं सगळं वागणं. घाबरू नकोस, तुला नक्कीच न्याय भेटेल या सगळ्यामध्ये. आणि तुझी मेडिकल तपासणी करावी लागेल आपल्याला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये. त्यांच्या विरोधातले सगळे पुरावे आपल्याला गोळा करावे लागतील. ठीक आहे, घाबरू नकोस. चालेल, आणि काय काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. तुला न्याय नक्कीच मिळेल. तू माझा वाटत नाही तुम्हाला लोकांना, लोकांच्या मुली आणता आणि त्याला त्रास देता. तू रे फॉर्च्युनर मागताय, तर चल रे, तुला आता फॉर्च्युनरच देते. चल, आणि फॉर्च्युनर मध्ये बसायचं तुम्हाला. चल, पोलिसांच्या फॉर्च्युनर मध्येच नेते. चल. माझी मुलगी सुखरूपपणे जिवंत माझ्या घरी आली, हाच माझ्यासाठी सर्वात मोठा विजय आहे. इथून पुढे कुठल्याही दडपणाला न जुमानता, कुठल्याही प्रकारचा हुंडा न देता, तिची गुलामगिरीतून सुटका करून तिला एक नवं आयुष्य सुरू करण्यासाठी मी तिला आता प्रेरणा देणार आहे. माझ्या आई वडिलांनी मला जो आधार दिला, लग्न झालं म्हणजे जबाबदारी संपली असं न समजता त्यांनी मला जो पाठिंबा दिला, त्यामुळे मला एक नवीन उभारी मिळाली. त्याबद्दल मी त्यांचे खरंच खूप कृतज्ञ आहे. मी नो टू व्हायलन्स म्हटलं. हिंसा सहन करणं हा जीवनाचा पर्याय नाही. मी आज स्वतःला वाचवलं, उद्या अनेक महिलांना वाचवेल. ह्या हिंसक नात्यापेक्षा
स्वतःचं आयुष्य कधीही महत्वाचं नाव. नक्कीच माझी मुलगी म्हणजे तुझा स्वाभिमान आहे. मयुरी, मी तुझे खरंच खूप खूप कौतुक करेन. त्या सैतानांच्या तावडीतून धाडस दाखवून तू आज परत घरी आलीस. आणि विशेष कौतुक म्हणजे मयुरी तुझ्या आई वडिलांचं. आज नगरसेविका म्हणून मी त्यांना खूप वर्षापासून ओळखते. त्यांनी जे धाडस दाखवलं, तुझा जीव वाचवला, तुला उभारी दिली, आणि म्हणून हे त्यांनी आदर्श घालून दिलाय प्रत्येक आई वडिलांसाठी. ज्या मुलींचा छळ होतो की तुम्हाला जर माहीत असतं की तुमच्या मुलीचा छळ होतोय, तरी तुम्ही तिला सासरी ठेवू नका. तिला सन्मानाने आणि मानाने घरी घेऊन या. खरंय मॅडम, आपण गावोगावी बोर्ड लावतो बेटी बचावच, पण जेव्हा तिची लग्नाची वेळ येते तिच्या वडिलांना आपण कर्जात बुडवतो. हे कसलं बेटी बचाव? आई वडील मुलीला वाढवतात ते स्वाभिमानानं जगावं म्हणून, कुणाच्या डिमांड लिस्टला पुरावं म्हणून नाही. असे किती मयुरी जगात आणि भारतात तुम्हाला भेटेल. आज जसं मयुरी बरोबर झालंय आहे, हे प्रत्येक सेकंड प्रत्येक मिनिटाबरोबर कधी ना कधी कुठं ना कुठं कुठल्या मुलीबरोबर होत आहे. पण आज जे मयुरीचं जे धाडस आणि तिच्या आई वडिलांचं जे धाडस बघून आज आम्हाला खरंच एक खूप सुंदर उदाहरण भेटलं आहे की असे जर प्रत्येक आई वडील आपल्या मुलींना सपोर्ट करणार, त्यांना स्वावलंबी बनवाल, तर आम्हाला खरंच खूप आपल्या भारतात आणि सगळ्या जगात सगळ्या महिलांसाठी हे खूपच अभिमानाची गोष्ट आहे. आज मी स्वतः कबूल करतो, आपण हे नेता म्हणून काही चुका केल्या. गावात लग्न असलं की वराला मोटार गाडी द्यायची असते, तेही आराने आपल्याला नेत्याचे असते, आणि आम्ही जाऊन रिबन कापतो. हे चुकीचं उदाहरण दिलं आपण. मी आजच्या पिढीला सांगू इच्छिते की बुलेट मागणारा नवरा नको, तर तुम्हाला बुलेटवरून फिरवायला घेऊन जाणारा, तुमच्या मेहनतीचा अभिमान बाळगणारा असा नवरा, खरंच असाच नवरा तुम्ही शोधा. मित्रांनो, बुलेट घेऊन म्हणणंच पुरुषार्थ नाही. आपल्या पत्नीचा सन्मान करणे, तिला कायम साथ देणे हाच खरा पुरुषार्थ आहे. नमस्कार, मी डॉक्टर आशा देशपांडे, इंटरनॅशनल इनरव्हीलच्या प्रांत 313 ची अध्यक्ष या नात्याने सांगू इच्छिते की इंटरनॅशनल इनरव्हील ही जागतिक पातळीवर स्त्रिया आणि युवतींच्या सक्षमीकरणासाठी काम करणारी स्त्रियांचीच सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था आहे. 1924 मध्ये मँचेस्टर, इंग्लंड येथे ती स्थापन झाली आणि आज 102 देशांमध्ये 1.25 लाखाच्या वर स्त्रिया इनरव्हीलच्या माध्यमातून समाजोपयोगी कामे करीत आहेत. युनोने दिलेल्या ऑरेंज द वर्ल्ड कॅम्पेनच्या माध्यमातून सर्वच जगामध्ये स्त्रियांवरील अत्याचार रोखण्यासाठी इनरव्हीलच्या भगिनी या युद्ध पातळीवर काम करत आहेत. मयुरी आणि तिच्या आईवडिलांनी मयुरीवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात धैर्याने तोंड देऊन तिला समाजात मानाने जगण्याची संधी दिली, हे कौतुकास्पद आहे. मैत्रिणींनो, स्त्रियांवरील अत्याचार आणि हिंसा हे कायद्याने गुन्हा आहे. हिंसा करणे आणि हिंसा सहन करणे हे दोन्ही गुन्हेच आहेत. आणि म्हणूनच समाजाने हे लक्षात ठेवले पाहिजे की मुलीचे लग्न झाल्याबरोबर तिच्याबरोबरचे संबंध तुटत नाहीत. उलट तिच्यावर जर कधी अन्याय झाला, अत्याचार झाले, तर तिला सन्मानाने घरी आणून तिला स्वतःच्या पायावर उभे करून मानाने आणि धैर्याने जगण्यासाठी समाजात स्थान दिले पाहिजे. समाजाने सुद्धा हे लक्षात ठेवले पाहिजे की अशा वेळी आपण संपूर्ण शक्तीनिशी त्या स्त्रीच्या आणि कुटुंबाच्या मागे उभे राहायचे आहे. असे झाले तरच स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कडक शिक्षा होईल आणि स्त्री ही कायमच सन्मानाने जगू शकेल. धन्यवाद. या ठिकाणी समाजातील सर्व जनतेला मला विनंती करायची आहे की आपण जर समाजामध्ये फक्त नेत्यांचा सत्कार करत असेल आणि त्यामुळे आपल्याला समाजात मान सन्मान मिळत असेल तर हे कुठंतरी चुकीचं अशी गोष्ट आहे. कारण समाजामध्ये खऱ्या अर्थानं आज ज्या वेळेस आपण कुठलाही कार्यक्रम असो, उदाहरणार्थ एखाद्या परिवारातील मुलीचा विवाह असेल, तो विवाह करत असताना खऱ्या अर्थानं आज मुलींच्या आई वडिलांची अपेक्षा फार मोठ्या झालेल्या आहेत.
त्याचं कारण असं आहे की मुलाकडं प्रथमतः विचारणा केली जाते की बाबा शेती आहे का, बंगला आहे का, गाडी आहे का. परंतु या ठिकाणी माझी विनंती राहील की मुलीच्या आई वडिलांनी पाहताना किंवा मुलीने एखादा मुलगा पाहताना त्या मुलीचं कर्तृत्व काय आहे, तो समाजामध्ये त्या परिवाराचं योगदान काय आहे, किंवा समाजामध्ये तो परिवार कशा प्रकारे, मित्रपरिवार असेल, नातेवाईक असेल, गावकी भावकी असेल, याच्यामध्ये कशा प्रकारे वागणूक आहे, अशा प्रकारे खऱ्या अर्थानं पहिली चौकशी केली पाहिजे. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं समाजातील कुठल्याही घटकाने, कुठल्याही माणसाने आपली मुलीचा लग्न विवाह सोहळा करत असताना त्या ठिकाणी ही माहिती घेऊन, कारण आता आपण रोजच खऱ्या अर्थानं मीडियामध्ये, पेपरमध्ये वाचतो की रोज काही एक ना एक हत्या त्या ठिकाणी मुलीची काही कारणास्तव सासऱ्याची छळवणूक असेल, नवऱ्याची छळवणूक असेल, अशा प्रकारे त्या ठिकाणी मुलीला आत्महत्या करण्याची वेळ येते. पण ही वेळ येऊ नये म्हणून समाजाने कुठेतरी जागरूक राहून त्या ठिकाणी आपण आपल्या मुलीला देत असताना त्या ठिकाणी कुठंतरी त्याची सर्व माहिती घेऊन त्यानंतर आपण विवाह सोहळा जुळवला पाहिजे.